चला सामन्याकडे वळूया. आदर्श पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आपल्या बॉलिंग लाईनअपवर बॉलिंग मार्कवर 15 ते 20 पावलांचा रनअप घेत पंचांच्या उजव्या बाजूने हा डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. त्याला सामोरं जाईल पहिल्यांदा ताबडतोड फलंदाज लाईन बॉईज संघाचा. उंची लहान पण कीर्ती महान, आपण असं टॅग लाईन देऊ शकतो या फलंदाजाला. नाव आहे निखिल उर्फ गुड्डू. या नावाने पूर्ण ठाणे शहरामध्ये प्रख्यात हा फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडवर मॉन्टे. पहिला चेंडू बॅकफुटला गेला, हलक्या हाताने कट केला. थर्ड मॅन रिजनच्या खेळाडूला थोडस जागा केलं झोपेतून. एक धाव पूर्ण होते. एकेरी धावेने आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय निखिल. धावसंख्या झाली 1. नक्कीच मित्रांनो, पहिला षटक आहे, पॉवर प्ले षटक आहे, म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. एक लॉंग ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर अशी फिल्डिंग सजवली आहे. जर आपण पाहिलं ऑन साईडचं क्षेत्र तर पूर्णपणे खाली आहे, ऑफ साईडला कव्हरचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. आता मात्र इथे क्षेत्ररक्षणमध्ये फेरबदल. जो डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये जो खेळाडू होता त्याला आता लॉंग ऑफमध्ये बोलवलंय आणि कव्हरचा खेळाडू शॉर्ट कव्हरमध्ये तैनात केलाय. दुसरा चेंडू, ओहो क्या बात आहे. इथे मात्र चांगला चेंडू चांगल्या हलक्या हाताने खेळून काढला आणि फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा वारंवार फेरबदल पाहायला मिळेल. कारण की गुड्डू, जर आपण गुड्डूची बॅटिंग पाहिली म्हणजे निखिलची जर फलंदाजी पाहिली तर निखिल हा फलंदाज कव्हर रिजन मध्ये चांगले फटके, मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. पुन्हा एकदा गुड्डू स्ट्राईक वर आला आणि शॉर्ट लॉंग ऑफ वर आला आणि पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये गेला. कव्हरचा खेळाडू डीप मध्ये गेला. हीच रणनीती आहे आणि ज्या फलंदाजाची ताकद आहे त्या ताकदीचा वापर करतच इथे क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन आपल्यापासून दूर जाताना गोलंदाज रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसतोय. पंचांकडे वाईटची मांग नक्कीच झाली होती. आशेने पाहिलं होतं पंचांकडे निखिलने, पण पंच फेटाळतात. या अपीलला डॉट बॉल येतोय. 3 चेंडू धावफलकावर धावा लागते, ती म्हणजे फक्त 2 धावा. नक्कीच ही लढत मोठी असणार आहे. हा सेमीफायनलचा सामना आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी वॉर्ड चॅम्पियन्स 2024 च्या फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. पाहूया कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. चौथा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने पॉइंट थर्ड मॅन रिजनच्या खेळाडूला बीट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण जी गती पाहिजे ती गती मिळत नाहीये फलंदाजांना. इथे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. एका धावेने आणखीन बर होते. धावसंख्येत बर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 धावा. 4 चेंडू झाले, धावफलकावर धावा लागल्या 3. पॉवर प्लेचा फायदा अजूनही कोणत्याही फलंदाजाने उचलला नाहीये. एकेरी धावेने समाधान मानतायत दोन्ही फलंदाज, पण असं वाटतंय ही कुठेतरी वादळापूर्वीची शांतता आपल्याला पाहायला मिळते. मागचा जर सामना पाहिला एक 50+ सामना होता, चांगल्या पद्धतीने चेस केला. बॅटिंग लाईनअप आहे, डीप मध्ये आहे. हा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. पाहूया जज होतोय की नाही. काय सुरेख झेल आहे. व्हॉट अ कॅच. चांगला झेल फलंदाज बाद. पहिला झटका इथे नक्कीच लागतोय. लाईन बॉईज संघाला मॉन्टी बॅक टू पॅव्हिलियन. मॉन्टीची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. उजवा तिचा फलंदाज कल्पेश. स्ट्राईक एंडवर असेल कल्पेश. शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकातील फक्त धावा खर्च केल्यात गोलंदाजने 3. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा जो पहिला सामना झाला आजच्या दिवसातील सनी स्पोर्ट्स विरुद्ध ड्रीम 11, त्या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेले या गोलंदाजाने आणि एकंदरीत 2 षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 5 गडी बाद केले होते. त्यामुळेच या गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता पहिल्या सामन्यामध्ये. तर नक्कीच दोन्ही सामने झाले, दोन्ही सामने गोलंदाजांच्या नावावर राहिले. गोलंदाजांचं वर्चस्व दिसलं या सामन्यामध्ये, या दिवसामध्ये. आजच्या दिवसात तडपत्या उन्हात हे सामने सुरू आहेत. इथे मात्र टॉपेज लागला. आणखीन दुसरा झटका होण्याची संधी आहे. इथे नो कॉल. मिस कॉलला व्हॅल्यू नाही. इथे मिस कॉल होता. कोणत्याही खेळाडूने कॉल दिला नाही. हा झेल सुटतोय आणि फलंदाजाला जीवनदान मिळतं पहिल्या चेंडूवर.
आणि फलंदाज पण कोण आहे? कल्पेश, ज्याने मागच्या सामन्यामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते. सामना एकंदरीत विजयच्या दरवाजापर्यंत आणून सोडला होता. त्या फलंदाजाचा झेल सुटला. मित्रांनो, अशा फलंदाजाचा जर झेल सुटला तर हा फलंदाज येणाऱ्या गोलंदाजांना सोडणार नाही. नक्कीच येणारा वेळ सांगेल 4 षटकामध्ये काय घडेल. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली लाईन बॉईज संघाची 4 धावा 1 विकेटच्या नुकसानावर. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यात फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने. तोच आलाय आता गोलंदाजीसाठी. अनिकेत स्ट्राइक एंडवर असेल कल्पेश. अनिकेत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने फुलटॉस बॉल होता. खराब चेंडू होता. खराब चेंडूचा समाचार सुद्धा चांगला घेतला फलंदाजाने. क्या बात आहे. चौकाराने या षटकाची सुरुवात केली आहे. चौकाराने स्वागत केलंय अनिकेतचं. फलंदाज पहा, याच फलंदाजाचा मागच्या चेंडूवर झेल सुटला होता आणि ज्याने झेल सोडला त्याच्या मनाला कुठेतरी लागत असेल, टोचत असेल, बोचत असेल. धावसंख्या झाली आहे 8. 1 चेंडू 8 धावा. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस बॉल होता. कव्हर रिजन मध्ये इनसाइड आउट. क्या बात आहे. कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज कल्पेशच्या बॅट मधून. पहा, आदू तेच सांगतोय आपल्या खेळाडूंना. तो जर झेल झाला असता तर कुठेतरी या 2 चौकार गेले, त्या 2 चौकारांमध्ये कमी झाली असती. पण इथे मात्र जर आणि तरला व्हॅल्यू नाही. क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल काय बिघडेल सांगणं कठीण असतं. 2 चेंडू बॅक टू बॅक 2 चौकार. हा हॅट्रिक चेंडू असेल चौकारांचा. इथे मात्र हेलिकॉप्टर, हाफ हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. 1 धाव. आदू आहे क्षेत्ररक्षक. इथे मात्र थ्रो थोडासा लेझी थ्रो होता. 2 धावा पूर्ण होत आहे. 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14. 3 चेंडू झाले. धावफलकावर धावा लागल्यात 14. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर तोच फलंदाज असेल. त्याने 2 चौकार मारले. हॅट्रिकची संधी होती. हॅट्रिक हुकली. चौकारांची हॅट्रिक झाली असती. जर आपण एकंदरीत 2 सामने पाहिले तर चौकार षटकार थोडेसे कमी पाहायला मिळाले आपल्याला. नाहीतर हे सेंट्रलचं हे मैदान असं ग्राउंड आहे ज्या ग्राउंडवर 5 षटकामध्ये आपण 80 ते 90 धावा सुद्धा पाहिल्यात टीम्सना बनवताना. आतापर्यंत 3 चेंडूवर धावा खर्च केल्या 10. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स पासून दूर जाताना. इथे मात्र थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यस, अतिरिक्त धावेमध्ये भर होते. या सामन्याची पहिला एक्स्ट्रा धाव इथे नक्कीच मिळते. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्या आतापर्यंत अनिकेत यांनी. पॉवर प्ले षटक सुरू आहे. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. इथे मात्र कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. कोणताही खेळाडू नव्हता डीप कव्हर मध्ये. फक्त 30 सर्कल मध्ये जो कव्हरचा खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून हा चेंडू काढायचा होता. तो काढण्याचा प्रयत्न केला होता कल्पेशने. बॅटवर आला नाही. चेंडू सरळ गेला. स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये एक डॉट बॉल. 4 चेंडू झाले. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावली आहे 15. या सामन्यामध्ये मोठा स्कोर पाहिजे. बिकॉज ड्रीम 11 संघ चांगले फलंदाज आहे. ड्रीम 11 संघाच्या पॅव्हिलियन मध्ये सुद्धा टीम मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या रिजामधून खेळण्याचा प्रयत्न केला. खेळाडू चेंडू खाली. विकेटचं पतन. इथे कोणतीही चूक केली नाहीये. 2 चौकार आणि एक दुहेरी धाव नक्कीच आली फलंदाजाच्या बॅट मधून. पण पॅव्हिलियन मध्ये सुद्धा परतलाय कल्पेश. बॅक टू पॅव्हिलियन.
नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय कल्पेची जागा भरून काढण्यासाठी संतोष फडतरे. थोडेसे नाखुश कल्पेश दिसत आहेत. आपल्या शॉटवर शॉट सिलेक्शन थोडासा खराब होता. 15 धावा झाल्यात. 15 या धावसंख्येवर हा दुसरा गडी बाद झालाय. दुसरा हादरा दुसरा झटका इथे नक्कीच लागलाय लाईन बॉईज संघाला. आरसीसी राबोडी आणि किंग्स माडा दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज राहायचे आहे टॉस साठी. पहिला पुकार असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना. इनिंग संपल्यावर नक्कीच टॉस केला जाईल. संतोष फडतरे ऑन स्ट्राईक. अनिकेत कमबॅक केलंय. 11 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या 3 चेंडूवर. त्यानंतर इथे मात्र विकेट मिळवत कल्पेशला पॅव्हिलियन मध्ये परतवत यश मिळवलंय आपल्यासाठी आणि संघासाठी. हा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या स्थिरावली आहे 15 धावा. चेस करताना लाईन बॉईज या संघाने पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनवल्या होत्या. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या होत्या 4. इथे मात्र वाईडने आणखीन एक धाव मिळते. एकेरी धावेने आणखीन धावसंख्येत भर होते. ठाणा क्रिकेटचे ज्येष्ठ खेळाडू कुट्टन सर यांचं आगमन झालंय. साहेब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी वॉर्ड चॅम्पियन्स 2024 मध्ये कुट्टन सर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करतो कृपया स्थानापन्न व्हायचंय. पुढे चेंडू. इथे मात्र चेंडू येतो लॉंग ऑफ रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. फडतरे आपलं खातं उघडतोय या एकेरी धावेने. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17. दोन षटकाच्या अखेरीत लाईन बॉय संघाची धावसंख्या झाली आहे 17. 17 म्हणजे आपण वारंवार बोलतो खतरा. पाहूया हे 17चा खतरा सध्या कोणत्या संघावर दिसतोय. पुन्हा एकदा मागच्या सामन्याचा पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने पहिलं षटक हाताळलं या सामन्यामध्ये सुद्धा 4 धावा देत एक गडी बाद केला तोच गोलंदाज म्हणजेच आदर्श पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. 10 ते 15 पावलांचा रनअप घेत पंजांच्या उजव्या बाजूने हा गोलंदाज गोलंदाजी करतो आणि त्याला आता सामोरं जाईल संतोष फडतरे नॉन स्ट्राईक एंडवर जो पहिल्या चेंडूपासून आपले पाय मजबूत करत जमावलेत क्रीजवर. तो निखिल नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आता कुठेतरी दोन्ही फलंदाजांना मिळून ही पारी 50च्या पार करावी लागेल. फायटिंग स्कोर बनवावा लागेल. कडक शॉट आहे. खेळाडू असतील पुन्हा एकदा अनिकेत ऍक्शन मध्ये दिसतील. विकेटचं पतन. ही जोडी काहीतरी वेगळीच आहे. गोलंदाज आदर्श आणि खेळाडू क्षेत्ररक्षक अनिकेत हे पहिल्या सामन्यापासून आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेट त्या सामन्यामध्ये सुद्धा या दोन्ही खेळाडूंनी मिळून घेतला जिथे गोलंदाज आदर्श गोलंदाजी करत होता आणि फिल्डिंग करत होता अनिकेत. इथे सुद्धा तेच आपल्याला पाहायला मिळालं मागच्या पहिल्या षटकामध्ये सुद्धा आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा. नवीन बॅटर संतोष फडतरेची जागा भरून काढण्यासाठी येतोय करण. करण नवीन बॅटर संतोष यांची जागा भरून काढण्यासाठी. डावखुरा गोलंदाज त्यासमोर डावखुरा फलंदाज.
पाहूया कोण कोणावर भारी पडतो. इथे मात्र ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू होता, बराच बाहेर टाकलेला चेंडू होता. पंच वळतायत, पंच इशारा करताय इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येत आणखीन उभा होते. जो 17चा खतरा होता तो कुठेतरी आता टळलाय लाईन बॉयज संघासाठी. धावसंख्या झाली 18. पाहूया आपल्या संघाकडून, लाईन बॉयज संघाकडून संकट मोचन म्हणून कोण येतोय. कोणत्या तरी फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील. निखिल बराच वेळ झाला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरच आहे. आतापर्यंत निखिलने फक्त 3 चेंडूंचा सामोरा केलाय. टॉपेज लागला, चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतमध्ये. चेंडूला अडवलं, आतमध्ये ढकललं. एक धाव नक्कीच मिळते आणि आता मात्र निखिल स्ट्राईक वर येतोय. धावसंख्या झाली 19 रन्स. या षटकातील जर आपण चेंडू पाहिले तर चेंडू झालेत 2 चेंडू झाले त्या षटकात. आता काय प्लॅनिंग असेल, कारण का हा खेळाडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळणं चांगल्या पद्धतीने जाणतो. तर त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी लालच दिली आहे, कव्हरचं रिजन खाली ठेवलंय. 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहे. म्हणजे चॅलेंज असं आहे की जर फटका खेळायचा असेल तर डोक्यावरून खेळावा लागेल. गोलंदाजी कशा पद्धतीने असेल हे पाहण्यासारखं असेल. आता बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. जी गॅप दिली आहे, जी लालच दिली आहे, त्या लालच मध्ये फसवण्याचा प्रयत्न होता, पण फलंदाज बीट झाला. डॉट बॉल येतोय. चेंडू झाले 3. धावसंख्या स्थिरावले 19 रन्स. आपण पाहतात मित्रांनो, ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी वॉर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सर्व पाहुण्यांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा संपर्क नाही. या डॉट बॉल येतोय. चेंडू झाले 4. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. आणि नक्कीच गोलंदाजाचा स्मार्टनेस पाहण्यासारखं या सामन्यामध्ये, या षटकामध्ये. त्यांना माहिती आहे कव्हर रिजन मध्ये ऑफसाईड मध्ये हा खेळाडू चांगला खेळतो. ऑफसाईड खाली ठेवली आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये हा खेळाडू आहे, कव्हरचा खेळाडू, आणि त्याच खेळाडूला बीट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. निखिलचा प्रयत्न फसतोय. जर त्याने ऑनसाइड मध्ये मान फिरवली तर त्याच्यात ताकद आहे ऑनसाइडच्या डोक्यावरून सुद्धा षटकार खेचण्याची, पण इथे आपल्या स्ट्रेंथला टेस्ट करताना पाहायला मिळतोय निखिल. इथे ऑनसाइडला फटका आलाय. 1 बाउन्स लॉंग रिजन मध्ये. चेंडू अडवला जाईल. एका धावेने स्ट्राईक ठेवेल आपल्याकडे निखिल. षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर लाईन बॉयज संघाची धावसंख्या झाली आहे 20 धावा.
तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली लाईन बॉईज संघाची 20 धावा. नलपाडा संघ सज्ज झालाय सामना खेळण्यासाठी. चौथा षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजीसाठी अश्विन. डावखुरा गोलंदाज आणखीन एक. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या मिडलला आला नाही. फलंदाज निखिल थोडासा नाखुश दिसतोय आपल्या या शॉटवर. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 21 रन्स. वॉर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 कोणता संघ चॅम्पियन बनेल 2024 चा त्याची लढत सुरू आहे. डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडवर जसा आला तसं क्षेत्ररक्षण इथून तिथे सुरू झाले पळायला, कारण की क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल होतच जेव्हा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानावर असतं. गोलंदाजाला सुद्धा चॅलेंज आहे. डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज समोर. शॉर्ट बॉल टाकला होता, बराच उसळी घेतली. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल तर असेलच, त्याचबरोबर गोलंदाजाला पहिली वॉर्निंग दिली जाईल. 1 बाउन्स दिला जाईल. चांगला चेंडू होता. बाउन्सरने टेस्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाला, पण थोडासा जास्त लाईन त्याची खेचली गेली, जास्त शॉट राहिला म्हणून त्या चेंडूला उसळी जास्त मिळाली. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 22 धावा. एक चेंडू झालाय. धावसंख्या झाली आहे 22. पुढे चेंडू इथे मात्र ऑन साइडला खेळून काढला. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळते. एका धावेने समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाजांना शांत ठेवल्या आतापर्यंत गोलंदाजांनी. या सामन्यामध्ये अजूनही एकही षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. कल्पेश ज्याने 2 चौकार मारले, त्यानंतर फक्त सिंगल्स डबल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच ही धावसंख्या जर आपण पाहतोय ती धावसंख्या आतापर्यंत पोहोचली आहे ती म्हणजे 23 या धावसंख्येवर. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू होता. चांगला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला. निखिलने बॅटच्या मिडलला लागला नाही. फक्त एकच धाव मिळाली. ते एका धावेने धावसंख्या झाली 24. चेंडू झाले 3. धावसंख्या झाली 24. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ड्रीम 11 संघाकडून. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा फक्त 35 धावांवर रोखलं होतं, ते म्हणजे सनी स्पोर्ट्स या संघाला. इथे सुद्धा लाईन बॉईज संघाने ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 50-55 धावांचा पाठलाग केला, चेस केला, त्यांना बांधून ठेवलंय पूर्णपणे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. इथे मात्र पंचांचा काहीच इशारा नाहीये, म्हणजे आणखीन एक डॉट बॉल. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि वेगावर सवार होऊन हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. धावसंख्या स्थिरावली 24. चौथं षटक सुरू आहे. 2 चेंडू शिल्लक आहे चौथ्या षटकातील. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 22 चेंडू मध्ये आतापर्यंत 24 धावा बनवल्या आहेत लाईन बॉईज संघाने. इथे विकेट करण्याचा प्रयत्न आहे. टॉप एज लागला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडूकडून मिसफील्ड होते. जेल सुटतोय. जीवनदान मिळत आहे. धावसंख्या झाली आहे 25. क्या बात आहे. आमचे गुणलेखक मॅडम आम्हाला सांगतात आतापर्यंत 15 चेंडू झालेत. मागच्या 15 चेंडूवर एकही चौकार किंवा षटकार आला नाहीये, बाउंड्री आली नाहीये. म्हणजे विचार करा गोलंदाजीचा स्तर कोणत्या लेवलला नेऊन ठेवलाय ते म्हणजे ड्रीम 11 संघाच्या गोलंदाजांनी. इथे मात्र शफल करण्याचा प्रयत्न केला, पण इथे थोडासा गोलंदाज फसतोय. ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेमध्ये भर होते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 26. फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस बॉलला लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय खेळाडू. जेल सुटतोय. या 2 धावा पूर्ण होत आहेत.
इथे सुद्धा कॉल केला नाही कोणत्याही खेळाडूंनी आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नो बॉल म्हणजे पुढील येणारा चेंडू निश्चितच फ्री हिट असेल. फ्री हिटचा चेंडू. धावसंख्येत भर झाली आहे या 2 धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 रन्स. नो +2. खराब चेंडू होता बीमर आणि या षटकातील पहिला बीमर सुद्धा असेल. पंचांशी कृपया वाद घालू नका प्लीज. पंचांशी डिस्कशन करू नका. धावसंख्या झाली 29. चेंडू झाले त्या षटकातील 5. शेवटचा चेंडू पाहूया. फ्री हिट असेल. फ्री हिटची संधी आहे. संधीचं सोनं करतायत की नाही गुड्डू हे पाहण्यासारखं आहे. ओ कडक शॉट आहे. या चेंडूवर पूर्ण लिहिला 6 धावा. षटकार. फ्री हिटचा चेंडू होता म्हणजे शेवटच्या चेंडूवर आल्या तब्बल 9 धावा. षटक संपलंय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 35 रन्स. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू होता. पहिला चेंडूला खोदून काढल्या ऑन साइड रिजन मध्ये, स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव. एका धावेने धावसंख्या झाली 36. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज मयूर. गोलंदाजी मार्कवर. आता मात्र मागच्या चेंडूवर ज्यांनी षटकार मारला होता तो निखिल. फ्री चेंडूवर षटकार मारला होता तो निखिल. तो गुड्डू. आता स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू बसर फलंदाजी करतोय. इथे मात्र नजर बसली. आता त्याचा फायदा उचलावा लागेल शेवटच्या षटकामध्ये. चेंडू जर पाहिला तर फर निघालाय. पूर्ण गोटा झालाय चेंडू. आणि आता गोलंदाजी कडक करावी लागेल. इथे मात्र डॉट बॉल येतोय. हो हो. जलेबीनं मग छिडकते हुए यहाँ पर अंपायर. फलंदाजाला वाटलं वाईड मिळेल पण हा वाईड मिळाला नाही. मिस केला. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू झाले. धावसंख्या झाली 36.
पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली, चेंडू गेला यष्टीरक्षक जयेशच्या हातामध्ये. विकेटचं पतन आणि मोठा मासा इथे गळायला लागतोय. मोठा मासा गळायला लागतोय. विकेटचं पतन होत आहे आणि निखिल पॅव्हिलियन मध्ये परतोय. निखिलची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अनुराग. विकेटचं पतन झालंय. मोठा झटका लागला आणि नवीन बॅटर ज्याने मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडूवर 8 धावेची गरज होती, षटकार मारून आपल्या सामन्याला विजयीच्या दरवाजात आणलं होतं, विजय मिळवून दिला होता, तोच बॅटर अनुराग आता स्ट्राईक एंडवर येतोय. चेंडू झाले 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली 36. पाहूया या शेवटच्या 3 चेंडूवर किती धावा बनवतात हे दोन्ही फलंदाज. आरसीसी राबोडी आणि किंग्स माडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे कॉम्बॉक्स मध्ये. फुल टॉस बॉल आहे. व्हाट अ शॉट, षटकार, क्या बात आहे. ज्या फलंदाजीसाठी आज आणला जातो फलंदाज हा बॅटर, त्याच फलंदाजीच्या पद्धतीने फलंदाजी करतोय. षटकार चौकारांसाठी जाणला जातो हा फलंदाज. आला आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारला. 6 धावेने धावफलक उसळी घेत पोहोचतोय. 42 रन. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र हा डॉट बॉल येतोय. एक तेरी तो एक मेरी असं गोलंदाज सांगताना मागच्या चेंडूवर षटकार आला. इथे मात्र कमबॅक करून गोलंदाजाने दाखवलं हम भी किसी से कम नाहीये. लास्ट बॉल. धावसंख्या झाली आहे 42. ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू होता. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल निश्चितच आणि या 2 धावा पूर्ण. पाहूया तिसरी धाव होते का. तिसऱ्या धावेसाठी अनुरागला परतावं लागेल आणि या 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी गडीवाद झालाय. 2 धावा झाल्या तर 2 धावेने धावसंख्या झाली आहे 5 षटकांच्या अखेरीस 44 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय ड्रीम 11 संघासमोर 45 धावांचं. आरसीसी राबोडी आणि किंग्स माडा दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी स्टेजवर यायचंय. आरसीसी राबोडी आणि किंग्स माडा दोन्ही संघाचे कर्णधार कृपया स्टेजवर यायचंय टॉस साठी. माननीय कुट्टन साहेब यांना मी विनंती करतो कृपया पुढे यायचंय. तुमच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. प्री क्वार्टर फायनलचा सामना नाणेफेक केलं जात आहे. पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जात आहे. आरसीसी राबोडी विरुद्ध किंग्स माडा. किंग्स माडा नलपाडा या संघाने नाणेफेक जिंकले. काय घेण्याचा निर्णय असेल. फील्डिंग करेंगे. फील्डिंग करेंगे. ये पूरा ऑर्गेनाइज देखिए क्या लग रहा है, कैसा लग रहा है, क्या कहना चाहोगे थाना कमेटी के लिए. बहुत अच्छा टूर्नामेंट रखा गया 64 टीम्स का था और अभी जो टॉप 8 टीम्स का जो आयोजन है वो बहुत ही ज्यादा अच्छा है. क्या बात है. थैंक यू सो मच एंड ऑल द बेस्ट. यहाँ पे आते चलते आरसीसी राबोडी टीम के कैप्टन के पास. कैसा लग रहा है. टॉस जरूर आ रहे हैं, पहले बल्लेबाजी करनी है. इस ऑर्गेनाइज के बारे में क्या कहना है. अच्छा लग रहा है. बहुत अच्छा टूर्नामेंट है. थाना कमेटी ने अच्छा टूर्नामेंट रखी है. खेलने में मजा आ रहा है. जी बिल्कुल. ऑल द बेस्ट. चलते हैं मैच की तरफ. दोनों ही टीमों के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. इसी के साथ चला वळूया सत्काराकडे. सत्कार समारंभाकडे. आपल्यात सोबत जोडले माननीय कुट्टन साहेब आपल्या सोबत जोडले आहेत. नक्कीच. ज्या खेळाडूंना ठाण्यातील क्रिकेट दाखवलं आणि ज्या खेळाडूंची ओळख ठाण्याच्या बाहेर करून दिली
ते आपले कुट्टन साहेब आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. ठाण्यातील कितीही मोठा खेळाडू असो, नक्कीच जेवढे मोठे खेळाडू आहेत तेवढे सर्व यांच्या तालमीतून गेले, त्यांनी घडवले, त्यांना मोठं केलं खेळाडूंना. नक्कीच यांचा हातभार नक्कीच. आणि स्वतःच सुद्धा एक उत्तम क्रिकेटर, खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यासोबत इथे कुट्टम साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार केला जाते. खूप खूप धन्यवाद सर, वेळात वेळ काढून आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. थँक्यू सो मच. चला सामन्याकडे वळूया, चेसकडे वळूया. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये फेरबदल होत आहे. माझे साथी कॉमेंटेटर संदीप सर यांना मी आमंत्रित करतो. तो चलिए दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत. थैंक यू प्रशांत जी. और मैं हूं संदीप बागुल और आपसे जुड़ चुका हूं. इस समय लाइन बॉयज़ ने पहले बल्लेबाजी करते हुए 45 रनों की चुनौती ड्रीम 11 के सामने रखी है. तो ड्रीम 11 पर तो पूरी दुनिया ने अपनी किस्मत आजमाई है, लेकिन देखना होगा ड्रीम 11 के ये दो बल्लेबाज किस प्रकार से यहाँ पर बल्लेबाजी करेंगे. थाने वार्ड क्रिकेट कमेटी वार्ड चैंपियंस ट्रॉफी 2024 में सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. जीटीसी के लाइव माध्यम से आप देख रहे हैं. दोनों बल्लेबाज आ चुके मैदान पर. जयेश और आदू दोनों बल्लेबाज इस समय मैदान पर. 45 रनों की चुनौती लाइन बॉयज ने रखी है. इससे पहले CI11 के साथ लाइन बॉयज के निश्चित शिंदे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत, ज्यांनी या स्पर्धेसाठी पूर्ण स्पर्धेसाठी टी शर्ट स्पॉन्सर्स केलेत. नजीब मुल्ला साहेब आणि शिंदे साहेबांनी या पूर्ण स्पर्धेसाठी टी शर्ट स्पॉन्सर्स केले. त्यांचं खूप खूप आभार. आणि मी त्यांना विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचे साहेब. आपण या स्पर्धेसाठी आलात, मंचावर आपलं स्वागत आहे. नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केलेत आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद. तर पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप स्वागत. तर मित्र, वळूया आता या सामन्याकडे. 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. प्रथम फलंदाजी करून लाइन बॉयज संघाने ड्रीम 11 संघासमोर. आणि काय घडेल काय बिघडेल ते पाहूया आता. सलामीची जोडी मैदानाच्या आज जयेश आणि आदू. आणि गोलंदाजीसाठी कल्पेश नेहमीप्रमाणे सुरुवात करेल. चला तर मग सुरुवात करूया. पंच त्या ठिकाणी सज्ज आहेत. कल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राइकला जयेश, नॉन स्ट्राइक एंडला आदू. खरं तर CI11 सोबत 56 धावांचं लक्ष चेस केलं होतं लाइन बॉयज संघाने. अनुरागने कमाल इच्छा षटकार मारून सामन्याला जिंकून दिलं होतं. चला आता सामन्याकडे वळूया. 45 धावांचं लक्ष आणि कल्पेश सुरुवात करतोय. पहिला चेंडू सरळ बॅटने आणि अगदी चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कॅरी झाला नाही चेंडू, परंतु एक निश्चितच चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडनं. आणि एक धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेने खातं उघडतोय आपलं आणि व्यक्तिगत खातं, वैयक्तिक खातं आणि संघाचं सुद्धा खातं उघडतोय. कल्पेशला पुन्हा एकदा पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइकला रोटेट केल्यानंतर आदू आता स्ट्राइकवर आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय, परंतु नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. निश्चितच आता पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट.
फ्री हिटचा सामना करतील फलंदाज आदूसाठी आता पाहूया पूर्णपणे लायसन्स असेल त्यांच्याजवळ. पाहूया आता आदू या ठिकाणी जादू दाखवतोय की नाही, फ्री हिटचा फायदा त्याला मिळेल की नाही पाहूया. जागेहून अतिशय कमालीचा फटका, परंतु फ्री हिट असल्या कारणामुळे हा काही झेलबाद होऊ शकणार नाहीये. सरळ त्या ठिकाणी चेंडू गेला होता क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव घेण्याची संधी, फ्री हिटचा फायदा काही उचलू शकले नाहीये, येऊ शकले नाहीत आदू. उंचावून खेळलाय हवे चेंडू, पाहूया यावेळेला. ओ चांगला प्रयत्न, परंतु जेव्हा हवे चेंडू उडाला तेव्हा थोडे मागे सरकले आणि नंतर त्यांनी पुन्हा एकदा पुढे आले झेल घेण्यासाठी. हवा तसं जज करता आलं नाहीये. सुरुवातच खरं तर त्यांनी जज करण्यासाठी थोडे माघार घेतली होती, नंतर पुन्हा एकदा पुढे सरसावले, परंतु झेल काही घेऊ शकले नाहीत. चांगला प्रयत्न, 100% प्रयत्न त्यांनी त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. धावसंख्या सध्या आपण पाहू शकाल, धावसंख्या फलकावर फक्त 3. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. कल्पेश अगदी चांगली गोलंदाजी करतोय, अगदी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी पाहत आहात आपण त्याची. फुलटो चेंडूचा सामना केलाय आणि ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला चेंडूला अडवलं गेलं आणि दरम्यान एकदा मिळालेली आहे. अगदी शांत ठेवतोय कल्पेश. मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत फलंदाजांना. जागेहून पुन्हा एकदा यावेळेला वेस्टफील्ड. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण बिलकुलही अपेक्षित नाहीये आणि हा चौकार. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या आता झालेली आहे 9 धावा झालेल्या आहेत. 45 धावांचा पिछा करत असताना 9 धावा आपण पाहू शकाल. ड्रीम 11 संघाची धावसंख्या 9. काय घडलंय त्या ठिकाणी पाहायला लागेल. कल्पेशच्या या षटकातला शेवटचा चेंडू शीश. स्ट्राईकला जयेश.
फुलटोस चेंडूला कन्वर्ट केले, खेळले संकेत त्या ठिकाणी चेंडूला अडवतील. संकेतकडे बॉल गेलाय, परंतु एकच धाव मिळालेली आहे. पहिलं षटक समाप्त. कल्पेशने पहिल्या षटकात धावा खर्च केल्यात त्या मात्र 10. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा. ड्रीम 11 संघ 45 धावांचा पिछा करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा झाल्यात. कल्पेशने अगदी चांगलं षटक हाताळलं आणि दरम्यान पाहूया आता जयेशच्या व्यक्तिगत धावसंख्या झालेली आहे ती मात्र 7 आणि आदू जो की खेळतोय 2 धावांवर. कल्पेशच्या षटकामध्ये फ्री हिटचा फायदा उचलू शकले नव्हते फलंदाज. चोवीस चेंडू आणि 35 धावांची गरज. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला संकेत आता गोलंदाजीसाठी आलाय. संकेतला आपण पाहू शकाल पंचेचाळीस धावांची गरज मतलब लक्ष ठेवलेले. 24 चेंडू आणि 35 धावांचा खेळ उरलेला आहे. संकेत या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे. पविया संकेत कशी कामगिरी करेल. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळाली होती. यावेळेला कशी कामगिरी करेल ते पाहूया. पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर आणि पाहूया चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकारासाठी. सुंदर फटका. काय टायमिंग होतं. जबरदस्त फटक्याची निवड आणि बॅटच्या मधोमध अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हा षटकार मारलाय. षटकारासोबतच धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जयेशच्या बॅटमधनं हा फटका. सुंदर फटका. संकेतच्या पहिल्या चेंडूवर षटकार जयेशच्या बॅटमधनं. ऑफस्टमच्या बाहेर टॅप केलाय. पाहूया थर्डमॅनचा खेळाडू नाही तिथे थर्ड पॉइंटचा खेळाडू जाऊन चेंडूला अडवतोय. दरम्यान एक धाव मिळतीये. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर. स्ट्राईकला आदू. चेंडू हवे ते पाहूया मिड विकेटचा खेळाडू. सुंदर झेल संतोष फडतरेने घेतलेला आहे आणि संकेतला या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे. मोठा फटका खेळण्यासाठी आमंत्रित केलं. आदू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न क्लिअर करू शकले नाहीयेत बाउंड्री लाईन आणि संतोष फडतरे त्या ठिकाणी झेलच्या खाली आले. चांगला झेल संतोषकडनं पाहायला मिळाला. संतोषने खरा अर्थाने जो पहिला सामना जिंकला होता CI11 विरुद्ध त्याच्यात सुद्धा फलंदाजी चांगली केली होती त्यांनी. नवीन फलंदाज विशाल येतोय मैदानाच्या आत. आता पाहूया आता विशाल काय करेल आपल्या संघासाठी. संतोषने सुंदर झेल घेतलाय. संकेतला सफलता मिळालेली आहे. संकेत पुन्हा एकदा आता सज्ज होतोय. नवीन फलंदाज विशालला पाहू शकाल आपण. दोघेही फलंदाज आपापसात डिस्कस करतायत, चर्चा करतायत. पुढचा चेंडू
मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटच्या पट्ट्यात काय घेऊ शकलेले नाहीयेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात काय चेंडू आलेला नाहीये. वीस चेंडू 28 धावांची गरज. हो, कमालीचा चेंडू टाकलाय. संकेतचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतो, ज्या प्रकारे तो आता चेंडू टप्पा करतोय, अगदी योग्य टप्प्यावर त्याची गोलंदाजी आहे. सुंदर फटका हवेत आणि यावेळेला कल्पेश पात्र आहे. कल्पेशने झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय. ड्रीम 11च्या आणखी एक महत्वाचा गडी त्यांनी गमावलेला आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराचसा वेळ हवेत होता. त्या ठिकाणी कल्पेश आले कॅचच्या खाली आणि निश्चितच त्यांनी चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आत आता येतोय. ड्रीम 11 संघाचा आदर्श. आता समीकरण थोडं कठीण वाटायला लागले. एकूण धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 17 धावा झाल्यात. 2 गडी बाद झालेत. आता पाहूया या ठिकाणी काय घडेल. 18 चेंडू 28 धावांची गरज. 18 चेंडू उरलेत. 28 धावांची गरज आहे. पाहूया आता या ठिकाणी कोणता गोलंदाज अनुराग कॅप्टन कोणाला या ठिकाणी गोलंदाजीसाठी संधी देईल. करण. यस, करण आलेला आहे. करण जवळ गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे आणि त्याने कमालीची गोलंदाजी अगोदर सुद्धा केलेली आहे. पाहूया या ठिकाणी आज आत्ता यावेळेला कशी गोलंदाजी करेन हे पाहणं गरजेचं आहे. अठरा चेंडू 28 धावांची गरज ड्रीम 11 संघाला. करण गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना स्ट्राइकला फलंदाज आहे. जय स्ट्राइकला, ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आपल्या संघासाठी. पाहूया. जयेश कडनं बऱ्याचशा अपेक्षा आहेत. सुंदर आणि यावेळेला सुंदर झेल. संतोषने पुन्हा एकदा अतिशय चांगला झेल टिपला आणि संतोष अगोदर चेंडू अगोदर म्हटला सुद्धा होता षटकार मारेल आणि तोच प्रयत्न झाला फलंदाजाकडनं आणि अगदी संतोषच्या जवळच चेंडू खेळला आणि संतोषने पुन्हा एकदा असा चांगला झेल टिपला. या अगोदर सुद्धा त्याने चांगला झेल टिपला. तिसरा गडी बाद झालाय ड्रीम 11 संघाचा. कल्पेश नवीन फलंदाज. कल्पेशकडनं बऱ्याच अपेक्षा आहेत. आता ड्रीम 11 संघाचा अगदी महत्वाचा खेळू मैदानात उतरलाय. खरं तर कौतुक करावं लागेल अनुरागचं, कॅप्टनचं, ज्या अर्थी त्याने अतिशय चांगला निर्णय घेऊन करणला गोलंदाजीसाठी आमंत्रित, या ठिकाणी करणला गोलंदाजी करण्यासाठी संधी दिली आणि करणने विश्वास पात्र ठरला आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहू शकाल जे सारखा मोठा खेळाडूला तंबूमध्ये धाडलंय. अगदी चांगली रणनीती. कॅप्टनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अनुरागचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहा, कॅप्टन कोणाला गोलंदाजी कधी द्यायची हे त्याला माहिती आहे, ठाऊक आहे आणि तसंच त्यांनी केलेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा करण सज्ज. गोलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज आलाय मैदानात कल्पेश. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे.
अगदी उसळी घेतलेला चेंडू पुल करण्याच्या प्रयत्नात हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकले नाही. मिड विकेटला पुन्हा एकदा संतोष फडतरेकडे जातोय चेंडू. काय कमालीचा आज खेळ साकारलेला आहे संतोषने. संतोषने चांगली फलंदाजी केली, चांगली गोल या ठिकाणी फिल्डिंग सुद्धा करतोय. लाईन वाईज संघ सध्या फॉर्म मध्ये दिसतोय. वाईड अतिरिक्त धाव ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेला ड्रीम 11 संघाला एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धाव ही खूप खूप महत्वाची आहे. यावेळेला पुन्हा एकदा संतोष. हो 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 संतोषने अगदी या सामन्यामध्ये 3 झेल टिपलेत आणि महत्वाचा गडी बाद. ड्रीम 11 संघाने आणखी एक महत्वाचा गडी गमावलेला आहे. धाव संख्या मात्र आता 19 आणि 19 धावा झाल्या. जवळ जवळ गडी बाद झालेत एकूण ते 4. संतोषने पुन्हा एकदा झेल टिपलाय. चांगलीच गोल त्याच्याकडनं फिल्डिंग पाहायला मिळते. अश्विन नवीन फलंदाज मैदानाच्या आत. करणला पुन्हा एकदा सफलता मिळालेली आहे. पहिल्या चेंडूवर करणने विकेट घेतला होता आणि आणखी एक आता त्याला विकेट मिळालेला आहे. 2 गडी बाद झाले. 2 विकेट त्याच्या नावावर आहेत. अश्विन पाहूया नवीन फलंदाज काय करेल आपल्या संघासाठी. जागून मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला पाहूया. मिड विकेटच्या दिशेने एक धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. आता या ठिकाणी इक्का दुक्काने काही घडणार नाहीये. छक्के चौके मारावे लागतील ह्या सामन्याला जिंकण्यासाठी. स्ट्राईकला रोटेट केल्यानंतर स्ट्राईकला आता आलाय कल्पेश. वीस धाव संख्या झालेली आहे. चौदा चेंडू 25 धावांचा खेळ बाकी आहे, उरलेला आहे. 14 चेंडू 25 धावांची गरज. काय टायमिंग आहे, परंतु मिस टाइम स्ट्रोक. झेल टिपलाय. मॉन्टीने झेल टिपलाय आणि पुन्हा एकदा करणला या ठिकाणी यश प्राप्त झाले. धाव संख्या 20 धाव संख्या झालेली आहे. पुन्हा एकदा सफलता मिळालेली आहे. खरं तर खऱ्या अर्थाने करणचं कौतुक करावं लागेल. करणने ज्या अर्थी गोलंदाजी केली त्या अर्थी त्याला यश सुद्धा मिळालेलं आहे. 3 विकेट्स त्याने घेतलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत स्वराज. आतापर्यंत त्याने खर्च केलेत.
ऑन द राईज खेळला आहे. ओ हो, आणखी एक सफलता. करणने कमालीची गोलंदाजी केली. करणचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण ह्या षटकामध्ये त्याला 4 विकेट्स मिळालेले आहेत. कमालीची गोलंदाजी. आणि ड्रीम 11 संघाचा खेळाडू तू चल में आया असं काही दिसतंय आता या इथे. एका पाठोपाठ एक गडी बाद होत असताना आपण पाहू शकाल. जवळजवळ 4 गडी खरं तर करण एकट्यानेच बाद केलेले. एकट्या करणने 4 गडी बाद केले. नवीन फलंदाज टेरेन्सला आता टेरेसवर चेंडू पाठवावे लागतील, तरच सामना जिंकू शकतील. ट्वेल्व बॉल एंड 25 रन रिक्वायर्ड टू विन. 12 गेंदों में 25 रनों की आवश्यकता है. कुछ भी हो सकता है. चला तर कुठे, ठाणे वार्ड क्रिकेट कमिटी वॉर्ड चॅम्पियन ट्रॉफीला 12 चेंडू 25 धावांचा खेळ. संकेत आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला आता या ठिकाणी पाहू शकाल अश्विन स्ट्राईकला. जागून मारण्याचा प्रयत्न. संकेतचा पहिला चेंडू वाईड. एक्स्ट्रा धाव. ह्या वेळेला अशी गोलंदाजी बिलकुलच अपेक्षित नाहीये. पहिला चेंडू संकेतचा वाईड आणि एक्स्ट्रा धाव मिळालेली आहे. 12 चेंडू 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावा बनवाव्याच लागतील. अजूनही संधी आहे ड्रीम 11 संघाकडे. दोन लगातार वाईड. काय घडतंय, काय संकेत करतोय. संकेत दिशाहीन गोलंदाजी करतोय सध्या. यावेळेला चांगली लाईन. बॅक टू बॅक 2 वाईड चेंडू टाकले, परंतु यावेळेला चांगली वापसी केली आहे. डॉट चेंडू टाकलाय. डॉट चेंडू निश्चितच महागात पडतील फलंदाजांना. प्रत्येक चेंडूवर धाव येणं तितकंच महत्वाचं आहे जितकंच तहानलेल्या पाण्याची आवश्यकता असते. फुल टॉस कन्वर्ट केलाय. यावेळेला धावत आले चेंडूवर 2 निश्चितच धावा मिळतील. चांगला थ्रो, अगदी यष्ट्यांवर थ्रो केला होता. भर उन्हात या ठिकाणी खेळ चालू आहे आणि निश्चितच फलंदाज थोडा दमलेला सुद्धा दिसतोय. 10 चेंडू आणि 21 धावांची गरज 10 चेंडूंवर. पुन्हा एकदा जागून मारण्याचा प्रयत्न. म्हणूनच मी म्हणत असतो की क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असणं खूप गरजेचं आहे. चला तर गोलंदाजाला पाण्याची आवश्यकता घेऊन जावा. एक्स्ट्रा खेळाडू.
चला तर वळूया सामन्याकडे. संकेत या सज्ज. कमालीची गोलंदाजी. 2 वाईट टाकले, 2 डॉट, 3 डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी अडबडाट झाली, परंतु दुसऱ्या धावेसाठी पाहूया. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव जोरात घेतली, दुसरी धाव त्याहून अधिक जोरात घेतली आणि 2 धावा प्राप्त केल्या. धावसंख्या होतीये 26. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. चेंडू उरलेत ते फक्त 7 आणि धावांची गरज आहे मात्र 19. ड्रीम 11 संघाला अजूनही संधी आहे. मोठे फटके 2 अगदी गरजेचे आहेत सध्या. 7 चेंडू 19 धावांची गरज. स्ट्राईकला अश्विन. सुंदर गोलंदाजी. अतिशय चांगल्या टप्प्याची गोलंदाजी संकेतकडनं पाहायला मिळाली. आता मात्र उरले चेंडू ते फक्त 6 आणि ड्रीम 11 संघाला जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. सहा चेंडू 19 धावांची गरज. मुकुंद आलेला आता गोलंदाजीसाठी. पाहूया आता 6 चेंडू 19 धावा कशा बनतील. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालेत. चांगली सुरुवात म्हणता येईल मुकुंद कडनं. अगदी योग्य टप्प्यावर चेंडू टाकलाय आणि मात्र आता समीकरण थोडं कठीण झालंय. 5 चेंडू आणि 19 धावा ड्रीम 11 संघाला. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा मुकुंद कडनं. यावेळेला चेंडू रिलीज केला नाही. डेड बॉल. पाच चेंडू 19 धावा बडवायच्या आहेत. 2 मोठे फटके गरजेचे. 2-3 मोठे फटके गरजेचे सध्या ड्रीम 11 संघाला. पुन्हा एकदा मुकुंद. चांगला पेस निर्माण करतो मुकुंद. फुलटो चेंडू ड्राइव्ह केलाय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव जोरात पुढे काढले. दुसऱ्या धावेसाठी बिलकुलही प्रयत्न केला जाणार नाही. चांगला थ्रो. निखिल आहे त्या ठिकाणी. निखिलने विकेट कीपर त्याने चांगला चेंडू कलेक्ट केला. खरं तर चांगली या ठिकाणी फिल्डिंग करतायत. मग तो संतोष असेल, मग तो मॉन्टी असेल किंवा कल्पेश असेल. कमालीची या ठिकाणी त्यांनी फिल्डिंग केलेली आहे. जवळजवळ संतोषने तर मला वाटतं 3 झेल टिपले या सामन्यात. करणने जवळजवळ 4 विकेट त्याच्या नावावर आहेत. कल्पेशने सुद्धा चांगले झेल टिपले आणि मॉन्टीचा तर प्रश्नच नाहीये. मुकुंद पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. जागून मारण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जाईल परंतु एक धाव निश्चितच मिळेल. 1-1 2-2 धावाने काही फरक पडत नाहीये लाईन बॉयज संघाला. फक्त मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत. 3 चेंडू उरलेत. 3 चेंडूचा खेळ उरलेला आहे. 17 धावांची गरज आहे ड्रीम 11 संघाला. या इथे तिन्ही चेंडूंवर मोठे फटके खेळणं हे अनिवार्य असेल.
फुलटोस चेंडू संतोषने चौथा झेल टिपला या सामन्यामध्ये. अतिशय चांगला झेल टिपला संतोषने आणि मुकुंदला सफलता मिळालेली आहे. 2 चेंडूंचा खेळ उरलाय. ड्रीम 11 संघाला आणखी 17 धावांची गरज आहे. समीकरण कठीण आहे. आता मात्र हा सामना निसटत चाललाय त्यांच्या हातातून. गोलंदाजीचं श्रेय जाईल संकेतला, गोलंदाजीचं श्रेय जाईल करणला आणि मुकुंदला. संकेतने 2 वाईट चेंडू टाकले होते, परंतु त्यानंतर जो डॉट चेंडू टाकायला सुरुवात केली त्यानंतर पाहायलाच नको, डॉटवर डॉट चेंडू टाकत गेले. सुंदर ड्राईव्ह. यापंद चेंडू, हा चेंडू जाईल चौकारासाठी. आता मोठा फटका खेळून काही अर्थ नाहीये. ज्या वेळेला खेळायला हवा होता त्यावेळेला काही मोठे फटके खेळू शकले नाही. खरं तर औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी आणि सामन्याला नावावर केले ते मात्र लाईन बॉईज संघाने. टक्याने खरं तर डोकं वापरलं. गोलंदाजांना वेळोवेळी त्यांनी चांगली वापर केलाय.